नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय। आरोग्य विभागामार्फत भरती कधी जाहीर होणार याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी आज या प्लॅटफॉर्मवरती आपल्यासोबत शेअर करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, 5,000 नवीन जागेला आरोग्य विभाग मार्फत आरोग्य मंत्र्यांनी या ठिकाणी मंजुरी दिलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, येणारी ही संधी जी आहे त्यामध्ये कोणती पदं या ठिकाणी असू शकतात, कोणती पदांची भरती किती प्रमाणात निघू शकते, जाहिरात कधी निघणार आहे ह्याबद्दलचा हा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करतोय इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती। बघा, तत्पूर्वी एक थोडं प्रमोशन करतो। आरटीओची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 461 पदांची भरती या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि त्या संदर्भात आरटीओ फॅक्टरी बॅच या ठिकाणी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण दिलेली आहे। तर बघा, फाउंडेशन बॅच आहे, प्री आणि मेन्स ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपात ही बॅच या ठिकाणी असणार आहे। तर बघा, ऍडमिशन ओपन झालेत, 29 जून पासून ही बॅच सुरू झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याबद्दल जर अधिक माहिती हवी असेल तर 95 29 31 75 72 या नंबरवरती तुम्ही काय करायचं आहे, कॉल करायचा आहे आणि संपूर्ण माहिती घ्यायची। आता विद्यार्थी मित्रांनो, गर्दीतून आरटीओच्या वर्दीत जर तुम्हाला यायचं असेल तर इन्फिनिटी अकॅडमी हा तुमचा पहिला पसंती क्रमांक असला पाहिजे। पसंती इन्फिनिटी अकॅडमीच असली पाहिजे, कारण 700+ आरटीओ सिलेक्शन देणारी ही इन्फिनिटी अकॅडमी आपल्या प्लॅटफॉर्मवरती आरटीओ फॅक्टरी बॅच 2 या ठिकाणी घेऊन आलेली आहे। तर यशाकडे तुमचं पहिलं पाऊल जर यशस्वी पडलं तर यश तुम्हाला अवघड नाही, एकदम सोपं होऊन जाईल। त्याकरता तुमचा पहिला पसंती इन्फिनिटी अकॅडमीला असली पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामार्फत पदभरतीला हा मुहूर्त कधी लागणार आहे अशा आशयाची एक ठिकाणी या बातमी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते। तर देवेंद्र फडणवीस यांनी 2026 ला जी मेगा भरती जाहीर केली त्यामध्ये विद्यार्थी त्या आशेनं 8 ते 12 तास या ठिकाणी अभ्यास करताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण हे मेगा भरतीमध्ये त्यांना गव्हर्नमेंट जॉब भेटला पाहिजे। तर आरोग्य मंत्र्यांनी ही 5,000 पदांची भरतीची जाहिरात 45 दिवसात येईल अशी घोषणा केली होती, परंतु 2026 जुलै महिना अखेर उजाडलाय, परंतु या ठिकाणी ही भरती अजून आलेली नाही। तर याबाबत कुठेतरी या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खतखत या ठिकाणी पाहायला दिसून येते। तर मग जुलै महिना उजाडला तरी जाहिरात नाही, तर आरोग्य विभागाची जाहिरात ही प्रसिद्ध का झाली नाही? सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थी मानसिक तणावाखाली या ठिकाणी पाहायला मिळतात। तर अजून आरोग्य मंत्र्यांची केवळ आश्वासन आहेत, सेवा प्रवेश नियम सुद्धा देखील अजून झालेली नाहीत। तर काय कारण आहे हे या ठिकाणी आपल्याला समजत नाही। तर बघा, जिल्हा परिषद प्रमाणे पदोन्नतीमध्ये 75-25 असं प्रमाण करावं अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि राज्यातील ग्रामीण भागात आरोग्य सेवा कोलमडलेली असताना शेकडो पदे रिक्त असताना देखील आरोग्य विभागामध्ये भरती का होत नाही हा प्रश्न विद्यार्थ्यांचा आणि सामाजिक दृष्टिकोनातून या ठिकाणी विचारला गेलेला आपल्याला पाहायला मिळते। प्रमुख केंद्रावरती वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे अशा ठिकाणी या ठिकाणी जो काही प्रभारी नसल्याने किंवा त्या ठिकाणी कर्मचारी नसल्याने आरोग्य विभागामार्फत ज्या सेवा उपलब्ध करून दिल्या जातात त्या सेवा आपल्याला या नागरिकांपर्यंत पोहोचताना दिसत नाहीत। तर त्या ठिकाणी कुठतरी हा जो काही कारभार आहे हा कोडमडलेला दिसतोय। तर या पार्श्वभूमीवरती अलीकडे आरोग्य मंत्र्यांनी आरोग्य विभागात 5,000 पदांची भरती ही 45 दिवसात दिसेल असं या ठिकाणी जाहीर केलं होतं, परंतु जुलै महिना उजाडलाय आणि अद्याप जाहिरात आलेली नाही। तर मग ही परिस्थिती काय आहे सध्या? तर नव्या 5,000 पदांना या ठिकाणी मंजुरी दिली, पण आरोग्य विभागातील मनुष्यबळाची ही कमतरता दूर करण्यासाठी ही 5,000 नव्या पदांची भरती मंत्रिमंडळाची मान्यता या ठिकाणी दिलेली आहे आणि या आठवड्यात पदभरतीची प्रक्रिया वेगाने राबवण्यात येईल असं या ठिकाणी दिलेले। आता डॉक्टर दिनाच्या मुहूर्तावरती 1,400 डॉक्टरांचे नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यानंतर आणखी 600 डॉक्टरांची भरती या ठिकाणी केली जाणार आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी विधानसभेच्या प्रश्नोत्तरात या ठिकाणी दिलेली आहे। आणि म्हणूनच ही बातमी पुन्हा एकदा चर्चेला आलेली आपल्याला पाहायला मिळते। भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या ठिकाणी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता। तर बघा, असं त्यांनी सांगितलं की आता लवकरच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण ह्याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये ही भरती या ठिकाणी केली जाणार आहे, कारण डॉक्टर दिनाच्या मुहूर्तावरती त्यांनी हा प्रश्न विचारलेला आपल्याला पाहायला मिळते। आता यामध्ये सुद्धा लक्षात ठेवा, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1900 सीओ पदे ही लवकरच भरली जातील। उपजिल्हा रुग्णालयासाठी प्रलंबित निधी आठवड्याभरामध्ये वितरित करण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलंय। त्यानंतर मध्यंतरी एक आपल्याला
GR पाहायला मिळाला होता की ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी रुग्णालय मंजूर झालेली आहेत त्या ठिकाणचं 50% अधिक काम या ठिकाणी पूर्णत्वास गेलेलं आहे. अशा ठिकाणी लवकरच त्यांचा आकृतीबंध मंजूर केलेला आहे आणि ती प्रोसेस भरती काढण्याची प्रोसेसच या ठिकाणी त्या प्रोसेस आता या ठिकाणी चालू आहे असं आपल्याला या ठिकाणी प्रथम दर्शनी दिसतंय. आकृतीबंध मंजूर झालेला आहे, त्यांना मान्यता दिलेली आहे. त्याबाबतचा व्हिडिओ मी मागील काही 2-4 दिवसापूर्वी घेतलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, आता आकृतीबंध मंजूर झालाय म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये आता जाहिरातीचा ड्राफ्ट या ठिकाणी तयार होत असेल आणि ही जाहिरात आपल्याला या 1-1.5 महिन्यामध्ये आरोग्य विभागाची आलेली पाहायला मिळेल अशी आशा आहे की लवकरात लवकर आरोग्य विभागाची जाहिरात या 1.5 महिन्यामध्ये या आरोग्य विभागाने काढावं. कारण आकृतीबंध मंजूर झालेला आहे, आता जे वेध लागलेले आहेत ती जाहिरात येण्याची. कारण आकृतीबंध मंजूर झाल्याशिवाय जाहिरात काढता येत नाही आणि त्यामुळं यामध्ये कोणती पदं असणार आहेत ते देखील तुम्हाला त्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला कोणती पदं आणि किती पदांची जाहिरात या ठिकाणी येऊ शकते तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल. कारण ह्या व्हिडिओमध्ये जास्त वेळ न घालता तुम्हाला फक्त ही अपडेट या ठिकाणी देणं गरजेचं होतं. तर महत्वाची की ही प्रोसेसमध्ये आहे, जाहिरात कधी पण येऊ शकते. कोणत्या पदांची येणार आहे ती मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले, ते तुम्ही पाहून घ्या. या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.